नमस्कार. आज तुमच्या पुढे जगात कोण मोठे कोण लहान आणि कर्म मोठे की संपत्ती ही कथा घेऊन आली आहे. तर कथा खूप सुंदर आहे, तर स्किप न करता ऐकावी. 2 सर्वोत्तम प्रेरक कथा. या जगात प्रत्येकजण आपला अभिमान वाढवण्यासाठी इतरांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पैसा, स्टेटस, मेहनत, समाज, आदर आणि अशा अनेक गोष्टींमध्ये तो इतरांपेक्षा मोठा आहे असे प्रत्येकाला वाटते. आजच्या जगात कोणीही कोणाला लहान समजत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठा समजतो. पण गोष्ट अशी आहे की जर कोणी लहान नाही तर आपल्या सर्वांमध्ये मोठा कोण? आजची पहिली छोटी प्रेरक कथा तुम्हाला या जगात कोण महान आहे हे सांगेल आणि व्यक्तीला खरोखर महान बनवणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत याची प्रेरणा देखील देईल. तर आजच्या 2 प्रेरक कथा नक्कीच ऐका. एकेकाळी राजाचा दरबार होता. त्या दरबारात अनेक मोठे मंत्री आले होते. मंत्री एकमेकांसोबत वाद घालू लागले. त्यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद सुरू होता. कोणी म्हणू लागले की माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून मी महान आहे. कोणी म्हणू लागले की मी सर्वात हुशार आहे म्हणून मी महान आहे. त्या राज्याचा राजाही या वादात सामील झाला. राजा म्हणाला, हे संपूर्ण राज्य माझे आहे. येथे मी सर्वात मोठा आहे. तेव्हा एक मंत्री म्हणाला, सैन्य आणि साम्राज्याशिवाय राजाला किंमत नाही. मग राजा महान कसा होईल? दरबारात सगळेच एकमेकांना हीन ठरवण्यात मग्न होते. वाद वाढत चालला होता आणि राजाला काय करावे हे समजत नव्हते. थोडा विचार करून राजा म्हणाला, या राज्याच्या बाहेरच्या जंगलात एक ऋषी राहतात जे की अत्यंत विद्वान आहेत. आपण सर्व मिळून त्यांच्याकडे जाऊयात आणि या जगात श्रेष्ठ कोण आहे हे त्यांना विचारूयात. राजाने सांगितलेल्या गोष्टीवर सर्वांनी विश्वास ठेवला आणि ते सर्व ऋषींकडे गेले आणि जंगलात पोहोचल्यानंतर राजाने ऋषींना हे सर्व सांगितले. संपूर्ण कथा ऐकल्यानंतर ऋषी म्हणाले, तुम्ही सर्व बुद्धिमान लोक आहात. मी तुम्हाला काय सांगेन हे जाणून घेतल्यावर तुमच्यापैकी कोणीही मला पुन्हा भेटायला येऊ नये. ते सर्वांनी मान्य केले आणि म्हणाले की आता तुम्हीच सांगा की आपल्या सर्वांमध्ये आणि या संपूर्ण जगात कोण सर्वात मोठा आणि कोण सर्वात लहान आहे. ऋषी म्हणाले, या जगात सर्वात मोठा तोच आहे जो इतरांना लहान समजत नाही. असे म्हणत ऋषी आपल्या तपश्चर्येत मग्न झाले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला प्रेरणादायी धडा मिळतो की या जगात फक्त तोच महान आहे जो कोणालाही स्वतःहून लहान समजत नाही, कमी लेखत नाही. मित्रांनो, आपल्या सर्वांना इतरांशी तुलना करण्याची खूप वाईट सवय असते. प्रत्येक गोष्टीत आपण इतरांना दाखवू इच्छितो की आपण आयुष्यात किती पुढे आलो आहोत. आपण अनेकदा इतरांना लहान दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण विसरतो की आपल्या सर्वांपेक्षा वर कोणीतरी आहे ज्याच्यासमोर आपण देखील लहान आहोत. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीत 50,000 रुपये पगार असलेल्या व्यक्तीला असे वाटते की 25,000 रुपये कमवणारा कर्मचारी लहान आहे. या कर्मचाऱ्याला त्याच्यासमोर काही किंमत नाही. पण तो विसरतो की त्याच्यापेक्षा 75,000 रुपये कमवणारा कोणीतरी आहे आणि त्याच्यासमोर त्याची स्वतःची किंमत काहीच नाही. जर तुम्हाला खरोखरच जीवनात महान व्हायचे असेल तर इतरांना लहान नाही तर समान समजा. यामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि इतरांशी तुमचे संबंधही चांगले राहतील. चला तर मग दुसऱ्या कथेला सुरुवात करूयात. एकदा कर्म आणि संपत्तीने विचार केला की आपल्यापैकी कोण मोठा आहे ते पाहूया. स्वतःला मोठा सिद्ध करण्यासाठी संपत्तीने पैशाने भरलेली पिशवी एका गरीब माणसाला दिली. त्या माणसाने घरी पोहोचून ती पिशवी भिंतीवर टाकली आणि विचार करू लागला की उद्यापासून काम करण्याची गरज नाही. मात्र मध्यरात्री त्यांच्या शेजाऱ्याने येऊन पैशांनी भरलेली पिशवी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस उदास झाला आणि इकडे तिकडे पिशवी शोधू लागला आणि वाईट वाटून तो आपले काम करायला गेला. संपत्तीने पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी त्या माणसाला हिरा दिला.
त्या माणसाने तो हिरा त्याच्या कुर्त्याच्या खिशात टाकला. थोडे अंतर गेल्यावर तो माणूस नदीचे पाणी पिऊ लागला आणि हिरा खिशातून बाहेर पडला आणि नदीत पडला. तो माणूस पुन्हा उदास होऊन घरी गेला. दुसऱ्या दिवशी कर्माने प्रयत्न करून त्या माणसाला 2 पैसे दिले. दिवसभर काम करून त्याला खूप भूक लागली होती, म्हणून तो बाजारात गेला आणि त्या 2 पैशांनी त्याने जेवणासाठी एक मासा विकत घेतला आणि घरी आल्यावर मासा कापला. तो हरवलेला हिरा त्या माशातून बाहेर आला. तो माणूस आनंदाने ओरडू लागला की मला सापडला आहे, मला सापडला आहे. शेजाऱ्याने ते ऐकले आणि त्याला वाटले की माझ्याकडे पैशांनी भरलेली पिशवी आहे हे त्याला समजले असेल, म्हणून घाबरून त्याने ती पिशवी त्या माणसाच्या घरी फेकली. त्या माणसाला पिशवी आणि हिरा दोन्ही मिळाले आणि त्यामुळे कर्म जिंकले आणि संपत्ती गमावली. या कथेतून आपल्याला जीवनाचा हा धडा मिळतो की आपल्या कर्मामुळे आपले जीवन सुखी होते. संपत्ती येते आणि जाते, पण आपले कर्म नेहमीच आपल्यासोबत राहतात. चांगल्या कर्मामुळे माणसाचे जीवन चांगले बनते आणि त्याचप्रमाणे वाईट कर्मामुळे आपले आणि समाजाचेही वाईट होते. संपत्ती तुम्हाला प्रत्येक अडचणीत साथ देईल, पण ती तुम्हाला जीवनात एकाकी बनवेल. जर तुमची कर्म चांगली असेल तर सर्वजण तुमच्याशी जोडले जातील, पण जर तुम्ही संपत्तीला जास्त महत्त्व दिले तर लोक तुमच्याशी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी जोडले जातील आणि ते तुम्हाला त्यावेळी सोडून जातील जेव्हा तुमच्याकडे संपत्तीच नाही. तर तेव्हा तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची गरज असते. त्यामुळे पैसे कमवण्यासोबतच तुमचे नाते आणि तुमच्या कर्मानुसार कमवायला विसरू नका. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.